सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चिकलटी करून रोवणी केलेली शेती बघणार आहोत. बघा, रोवणी तर केली आपण, चिकलटी केली, रोवणी केली, सर्व काही झालं, पण पावसाचा एक थेंबसुद्धा नाही. बघा ही शेती कशी पूर्ण सुकलेली आहे. काही ठिकाणी तर अक्षरशः भेगा पडायला लागलेले आहेत. तरी पण जवळजवळ 10 ते 15 दिवस झाले, पावसाचा एक थेंबसुद्धा नाही. माती बघा कशी उन्हाळ्यात जशी दिसते आपल्याला गरमीच्या टायमाला, तशी माती दिसायला लागलेली आहे. आणि चिकलटी करून सुद्धा रोवणी केली होती, त्याचे पण हाल असं बेकार झाले आहेत. व्हिडिओमध्ये बघू शकता, एक थेंब नाही पावसाचा. बोर जे आहेत आपल्या, बोर एकदम कमी पाणी द्यायला लागलं आहे. त्यातल्या त्यात लाईनला लोडशेडिंग लागलेली आणि व्होल्टेज पण पुरत नाही. त्या कारणानं बोर अर्ध्या पाणी द्यायला लागले आहेत. आणि अक्षरशः ह्या रोवण्याचे हाल व्हायला लागलेले आहेत. आपण याला खत नाही मारू शकत, औषध नाही मारू शकत, पाऊसच नाही. विदर्भात अक्षरशः एक थेंबही पाऊस नाही. आणि आज ही नुकतीच रोवलेली बांधी आहे, त्या कारणानं तुम्हाला याच्यात पाणी दिसते, कारण बोरनी पाणी करून आपण चिकलटी करून ही नुकतीच रोवलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला महिलांच्या हातानं रोवणी करायला लागते आणि चिकलटी करून रोवणी अशा पद्धतीने होते. आपण बघू शकता, अक्षरशः कोरड पडली आहे, कोरड जमीन. आज जवळ हे तुम्हाला जेवढं पाणी दिसतंय, उद्या सकाळला हे एक पण पाणी बांधीमध्ये राहणार नाही, एवढी जमिनीची आग झालेली आहे. तरी पण विदर्भात, भंडारा जिल्ह्यात मुळीच पाऊस 15 दिवस झाले, मुळीच पाऊस आलेला नाही. आणि अक्षरशः सगळ्या शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत. जी काही थोडीफार बोरच्या आधारे रोवणी चालू झालेली होती, ती सर्व बंद करायला लागली. कारण रोवणी करूनही काही फायदा नाही. वरचा जर पाण्याचा आधारच मिळत नसेल तर रोवलेलं पीक तरी जगवता आलं पाहिजे. या कारणानं सगळी रोवणी खोळंबली आहेत आणि अक्षरशः बंदच झालेली आहेत. सर्व जेवढे काही शेतमजूर आहेत, अक्षरशः एकतर बाहेरगावच्या ठिकाणी चौरास पट्ट्यामध्ये जातात किंवा आपल्या घरीच असतात. सगळी कामं ठप्प झालेली आहेत आणि सगळ्याच शेतकऱ्यांना पावसाची आतुरता लागलेली आहे. हे आज सकाळच्याला भरलेलं पाणी आहे, त्यामुळे तुम्हाला या बांधीत पाणी दिसतं. हे दुसऱ्या बांधीत बघा, मुळीच पाऊस राहिलेला नाही. असं करून किती होईल. बोर एका दिवसात 1 ते 2 बांध्याला फक्त पाणी करतो आणि गरज सगळ्याच बांध्यांना पडलेली आहे. त्यामुळे सर्व रोवणी थांबलेली आहेत. एवढे बेकार हाल या पावसामुळे झालेले आहेत. शेतकरी हा एक जुगारच खेळत असतो. तो जुगार कशा पद्धतीचा असतो हे आपण बघतच आहोत.